हॉस्पिटल. नताशाचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण झाल्यावर ती नाशिकच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कामाला लागली होती. तशी नताशा राहायला रत्नागिरीची होती. नाशिकला तिचं कोणीही राहिलं नव्हतं. म्हणून ती हॉस्पिटलच्या बाजूलाच हॉस्पिटलची रूम होती, तिथे ती भाड्याने राहत होती. नताशासोबत आणखीन 2 मुली राहिल्या होत्या, वर्षा आणि निकिता. वर्षा पुण्याची होती आणि निकिता मध्य प्रदेशची. तिघींची खूप चांगली मैत्री बनली होती. दुसऱ्या दिवशी नताशा, वर्षा आणि निकिता यांचा हॉस्पिटलमधील कामाचा पहिलाच दिवस होता. सीनियर नर्स रोजी तिघांना हॉस्पिटलचे नियम समजावून सांगत होत्या. तसंही 1 महिना त्या पूर्णपणे ट्रेन होईपर्यंत त्यांना सकाळची शिफ्ट करायची होती. महिन्याभरानंतरच तिघींच्याही शिफ्ट बदलणार होत्या. सकाळ, दुपार आणि रात्र तिघीही आपल्या कामामध्ये खूप रमल्या होत्या. सकाळी कामावर येऊन संध्याकाळी रूमवर यायच्या. कधीकधी डिनरलाही बाहेर जायच्या. तसंही तिघी एकत्र खूप मज्जा करायच्या. पण बघता बघता 1 महिना होऊन गेला आणि तिघींच्याही शिफ्ट बदलल्या. शिफ्ट बदलल्यानंतर तिघींचीही दिनचर्या बदलली आणि 1 महिन्यासाठी नताशाची रात्रीची शिफ्ट होती. काम करत करत कसाबसा नताशाचा अर्धा महिना उलटून गेला. त्या दिवशी रात्री नताशाची प्रसूतिगृहात ड्युटी लागली होती आणि प्रसूतिगृह तळमजल्यावर होतं. त्या दिवशी फक्त एकच गरोदर बाई ॲडमिट होती. बाजूचे सगळे रूम रिकामी होते. नताशा आपलं काम करण्यामध्ये व्यस्त होती. नताशा त्या गरोदर बाईच्या देखभालीसाठी तिच्या रूममध्ये होती. थोड्या वेळाने नताशा डोकं टेकून सोफ्यावर बसलेली होती आणि त्यातच तिचा डोळा लागला. अचानक नताशाला रडण्याचा आवाज आला. नताशा खडबडीने उठली आणि तिने पाहिलं तर पेशंट तर झोपली होती. म्हणून नताशा रूमच्या बाहेर येऊन पाहते तर तिथेही कोणच नसतं. नताशाला भास झाला असेल असं वाटतं आणि ती पुन्हा रूममध्ये जाते. थोड्या वेळाने पुन्हा नताशाला रडण्याचा आवाज येतो. नताशा बाहेर येऊन पाहते तर तिथेही कोणीच नसतं. नताशाला भास झाला असेल असं वाटतं आणि ती पुन्हा रूममध्ये जाते. थोड्या वेळाने पुन्हा नताशाला रडण्याचा आवाज येतो. नताशा पुन्हा बाहेर येऊन पाहते तर तिथेही कोणीच नसतं. पूर्ण सामसूम असतं. नताशाला काहीच कळत नाही. नताशा रूममध्ये जाणार तितक्यात तिला तिच्या मागून कोणीतरी जातानाचा भास होतो. नताशा मागे वळून पाहते तर तिथे कोणीच नसतं. तितक्यात नताशाला एक मुलगी जाताना दिसते. तिने पेशंटचे कपडे घातलेले होते. नताशा त्या मुलीला हाक मारत मारत तिचा पाठलाग करते आणि पाठलाग करत करत बेसमेंट पर्यंत जाते. पण ती मुलगी तिथून गायब होते. नताशाचा चेहरा प्रश्नार्थी होतो. ती स्वतःलाच मनातल्या मनात प्रश्न विचारू लागते की ती मुलगी कुठे गेली? इथेच तर होती. ती आजूबाजूला बघते. नताशाला ती कुठेच दिसत नाही म्हणून नताशा परत जायला निघते. तितक्यात तिला बेसमेंटचा दरवाजा उघडण्याचा आवाज येतो. नताशा थोडी घाबरते पण ती हिम्मत करून बेसमेंटचा दरवाजापर्यंत जाते आणि पाहते तर तीच मुलगी पायऱ्यांवर बसून रडत असते. नताशा त्याला विचारते, कोण आहेस तू आणि तू का रडतेस आणि इथे काय करतेस? पण ती मुलगी एकही प्रश्नाचं उत्तर देत नाही. नताशा तिच्या जवळ जाणार तितक्यात बेसमेंटच्या पर्सेसमधली लाईट फ्लिकर व्हायला सुरुवात होते. नताशा बघत असते की हे काय होतंय. लाईट फ्लिकर होऊन थोड्या वेळाने नॉर्मल होते. नताशा पाहते तर ती मुलगी तिला तिथे दिसतच नाही. नताशाला काहीच कळत नसतं की नक्की काय होतंय. कोण ही मुलगी? कोण आहे? तितक्यात नताशाला तिच्यापासून दूर अंतरावर तीच मुलगी उभी असल्याचे दिसते. ती नताशाकडे एकटक बघत असते आणि बघत बघत ती एका रूमच्या आत जाते. नताशा सुद्धा धावत धावत त्या रूममध्ये जाते. पण त्या रूमकडे बघून नताशाला कळतं की तो एक सायकॅट्रिक वॉर्ड आहे. पण सायकॅट्रिक वॉर्ड बंद का करण्यात आलेला आहे? असे अनेक प्रश्न नताशाच्या मनात उद्भवतात. पण नताशा त्या प्रश्नांचा एवढा विचार करत नाही आणि पुन्हा तिची नजर त्या मुलीच्या शोधात असते. नताशा रूमच्या आत जाते. ती इकडे तिकडे बघते आणि तितक्यात तिला खिडकीच्या आत प्रतिबिंबात एक मुलगी पंख्याला लटकलेली दिसते.
ते बघून नताशा घाबरते आणि जोरात किंचाळते. नताशा धावत धावत रूमच्या दरवाजाकडे जाते, पण रूमचा दरवाजा आपणहून बंद होतो. रूमच्या लाईट्स फ्लिकर होत असतात. हे बघून नताशा अजून घाबरते. नताशा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण दरवाजा काही केला उघडेना. तेवढ्यात तिला भास होतो की तिच्या मागे कोणीतरी उभं असल्याचा. नताशा घाबरत घाबरत पाहते तर एक काळी सावळी तिला दिसते. ते बघून नताशा घाबरून किंचाळून रडायला लागते आणि तिथेच बसते. थोड्या वेळाने सगळं शांत होतं. लाईट्सचं फ्लिकर होणं बंद होतं आणि दरवाजा आपण होऊन उघडतो. नताशा रूमच्या बाहेर येते, पण पॅसेजची लाईट्स गेली होती. नताशाला काहीच दिसत नसतं, म्हणून ती आपल्या मोबाईलची फ्लॅश लाईट चालू करते आणि सरळ बेसमेंटच्या मेन दरवाजाकडे धावत जाते. ती अर्ध्या पायऱ्यात चढतच आहे, तितक्यात तिचा कोणीतरी पाय पकडतं आणि तिला खाली पाडतं आणि तिचा मोबाईलही पडतो. ती मोबाईल उचलायला जाते, तोवर तिचा पाय पुन्हा कोणीतरी पकडतो आणि तिला खेचत खेचत बेसमेंटच्या आत नेत असतो. नताशा जोर जोरात ओरडत असते. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिथला सिक्युरिटी गार्ड धावत येतो. सिक्युरिटी गार्ड पाहतो तर नताशा बेसमेंटमध्ये बेशुद्ध पडलेली आहे. तो वॉर्ड बॉयला बोलवून नताशाला ऍडमिट करतो. नताशाच्या डोक्याला मार लागलेला असतो. नताशा बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबडत असते. ते बघून डॉक्टर, नर्स सगळेच विचारात पडतात. नताशा बेसमेंटमध्ये काय करत होती? बेसमेंटचा दरवाजा 20 वर्षांपासून आपण बंद ठेवतो. डॉक्टर सिक्युरिटी गार्डला ओरडतो, तू बेसमेंटला लॉक लावलं नव्हतंस का रे? हा? गार्ड घाबरत घाबरत उत्तर देतो, नाही डॉक्टर, मी तर कुलूप लावलं होतं. मला नाही माहित नताशा मॅडम तिथे कशा गेल्या. डॉक्टर सिनियर नर्सला विचारतात, तुम्ही नताशाला सांगितलं नव्हतं का? हा, बेसमेंटमध्ये जाण्याची कोणालाच परमिशन नाहीये म्हणून? त्यावर सिनियर नर्स काहीच बोलत नाहीत. त्या मान खाली घालून उभ्या असतात. नताशा 5 दिवसानंतर शुद्धीत येते. तेव्हा तिच्या समोर तिच्या दोन्ही मैत्रिणी वर्षा आणि निकिता उभ्या असतात. वर्षा आणि निकिता नताशाची चौकशी करू लागतात. नताशा, तू ठीक आहेस ना ग? तुझी ही अवस्था कशी झाली? थँक गॉड की तू शुद्धीत आलीस. आम्हाला तुझी खूप काळजी वाटत होती. पण हे कसं झालं तुझ्या बाबतीत? आम्हाला समजलं की तू बेसमेंटमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडलीस. पण तू बेसमेंटमध्ये काय करायला गेलेलीस? नताशा सांगायला जाणार तितक्यात डॉक्टर येऊन नताशाला चेक करू लागतात. नताशाला सांगतात की तू आता ठीक आहेस, पण तुला थोडी आरामाची गरज आहे. डॉक्टर वर्षा आणि निकिताला नताशाला जास्त त्रास देऊ नका आणि तुम्ही सुद्धा आपापली कामं करा असं बोलून तिथून निघून जातात. वर्षा आणि निकिता नताशाला तू आराम कर असं बोलून त्या सुद्धा जायला निघतात. तितक्यात नताशा दोघींना थांबायला सांगते आणि तिच्याबरोबर बेसमेंटमध्ये घडलेला प्रकार सांगते. हे ऐकल्यावर वर्षा आणि निकिताला शॉक बसतो. त्या बोलत असताना त्यांचं बोलणं सिनियर नर्स रोजी ऐकते. पण रोजी ही गोष्ट दुर्लक्ष करते. ती वर्षा आणि निकिताला ओरडते, तुम्हाला तुमची कामं नाही आहेत का? हा, जा आणि आपापली कामं करा. त्या नताशाला औषध घेऊन आराम करायला सांगतात आणि झालं त्या गोष्टीचा एवढा विचार करू नकोस असंही बोलतात. नताशा नर्स रोजी यांना विचारते, मॅडम, तुम्ही तर गेली 25 वर्षे इथे काम करत आहात ना? तुम्हाला तर माहितीच असेल की बेसमेंटमध्ये असं काय घडलं होतं की बेसमेंट बंद ठेवण्यात आलं, आणि ती मुलगी कोण होती? रोजी नताशाला काहीच उत्तर देत नाही. नताशा त्यांना विनंती करू लागते. तरीही रोजी त्यांना काहीच सांगत नाहीत. खूप वेळा विनंती केल्यानंतर रोजी त्यांना सांगू लागते, 20 वर्षांपूर्वी बेसमेंट एक सायकॅट्रिक वॉर्ड होतं. तिथे पूनम नावाची मुलगी ॲडमिट होती. जवळपास ती 25 ते 27 वयाची होती. पूनमचे उपचार सुरू होते. उपचारामुळे तिच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होत होती. पण म्हणतात ना, नियतीला एखादी गोष्ट मान्य नसेल तर ते तसंच होतं.
त्या दिवशी पूनमची प्रकृती खूपच बिघडत चालली होती. तिला पुन्हा वेड्याचे झटके येऊ लागले. परिस्थिती आउट ऑफ कंट्रोल होत होती. 10 जणांना पण ती सावरत नव्हती. शेवटी डॉक्टरांनीच तिला झोपेचं इंजेक्शन दिलं. तेव्हा कुठे परिस्थिती कंट्रोलमध्ये आली. त्या दिवशीच पूनमच्या देखरेखीची ड्युटी माझ्यावर होती. 3 तासानंतर पूनम शुद्धीत आली. तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. डॉक्टरांनी पूनमला तपासलं तेव्हा पूनम ठीक होती. आणि मी डॉक्टरांसोबत पूनमची फाईल घेऊन त्यांच्या केबिनमध्ये गेली. डिस्कस करून झाल्यानंतर जेव्हा मी पूनमच्या रूममध्ये गेली आणि समोर जे दृश्य पाहिलं ते पाहून मी जोरात ओरडले. माझ्या ओरडल्याने तिकडचे सगळेच जण आले. आम्ही पाहिलं की पूनमने गळफास लावून घेतला होता. या सगळ्या प्रकरणाने पोलीस केस झाली. सगळ्यांची चौकशी करण्यात आली. पूनमने हे असं का केलं हे कोणालाच समजलं नाही. शेवटी पूनम सायको असल्या कारणाने तिने सुसाईड केलं हे सिद्ध झालं. पण त्या दिवसानंतर सायकॅट्रिक वॉर्डमध्ये खूप काही विचित्र प्रकार घडायला लागले. कधी डॉक्टरांसोबत तर कधी नर्ससोबत. वॉर्डमधली लाईट फ्लिकर व्हायची. मशीन आपणच चालू होऊन बंद व्हायच्या. रात्रीच्या वेळी कॉरिडॉरमध्ये विचित्र हसण्याचा रडण्याचा आवाज यायचा. काही वेळा काही जणांना पूनमचे भूत असल्याचे भास सुद्धा झाले. या अशा गोष्टीमुळे कित्येक नर्स वॉर्डबॉय नोकरी सोडून सुद्धा गेले होते. हा प्रकार वाढतच गेला. तेव्हा हॉस्पिटलच्या अधिकारी यांनी निर्णय घेतला की इथल्या पेशंटला दुसरीकडे शिफ्ट केलं आणि हा सायकॅट्रिक वॉर्ड कायमचा बंद ठेवण्यात आला. पण त्यानंतर या गोष्टीचा कुणालाच काही त्रास झाला नाही. मग तुझ्याच बाबतीत हे असं कसं घडलं? हे ऐकल्यानंतर तिघींनाही शॉक बसतो. तिघींच्याही मनात भीती दाटून आली. त्या रात्री जे काही घडलं होतं नताशाबरोबर ते ती कधीच विसरू शकणार नव्हती. त्या घटनेनंतर नताशाने कधीच नाईट शिफ्ट केली नाही.